नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. आणि जगाच्या सुखोद्देशे शरीरे वाचा मानसे रहाटणे ते अहिंसे रूप जाण. ज्ञानेश्वरीतील अध्याय 16 ओवी क्रमांक 114. 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीचा विषय चाललेला आहे. ही संपत्ती ज्यांच्या ठिकाणी असते त्या व्यक्तींच्या ठाई कोणकोणते गुण आढळतात त्यांचा निर्देश इथे आलेला आहे. त्यातल्या काही गुणांचा अर्थ अगदी स्पष्ट आणि कुणालाही समजेल असा आहे हे खरं असलं तरी काही गुणांचा आशय केवळ शब्दावरून ध्यानात येण्यासारखा नाही. सत्व संशुद्धी किंवा ज्ञानयोग व्यवस्थिती असे जे गुण येतात त्यांचा अर्थ ध्यानात यायला हवा असेल तर सत्व म्हणजे काय आणि त्याची शुद्धता म्हणजे काय हे समजणं आवश्यक आहे. ज्ञानयोग व्यवस्थिती हा शब्द तर त्याहून खोल अर्थाचा आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. त्याचा आश्रय करून आध्यात्मिक पूर्णावस्थेकडे जाण्याचा मार्ग तो ज्ञानयोग असा एक अर्थ होऊ शकतो. भक्तियोग किंवा राजयोग हे शब्द तसे आहेत. दुसरा अर्थ असा होतो की ज्ञान आणि योग हा दोहोतील आपल्या प्रवृत्तीला जुळणाऱ्या मार्गाची निवड करणं आणि त्या मार्गात स्थिर होणं. ज्ञानदेवांनी हा अर्थ स्वीकारलेला आहे. आर्जव आणि मार्दव किंवा री म्हणजे लज्जा आणि अचापल म्हणजे चंचलपणाचा अभाव हे शब्द घेतले तरी त्यांचाही तपशील समजून घ्यावा लागतो. यातल्या काही गुणांचं स्वरूप अभावात्मक आहे पण त्याला ज्ञानदेव भावात्मक आशय देतात. हा एक त्यांचा विशेष आहे. अहिंसा या गुणांचं जे वर्णन त्यांनी या ओवीत केलं आहे त्यात हा विशेष दिसतो. कोणाचीही हत्या वा कोणतीही हिंसा न करणं म्हणजे अहिंसा असा त्या शब्दाचा सरळ प्राप्त होणारा आणि सर्वत्र रूढ असलेला अर्थ आहे. पण ज्ञानदेव अगदी वेगळा अर्थ करतात. या ओवीत ते म्हणतात, साऱ्या जगाला सुख प्राप्त व्हावं असं आपलं वागणं, शरीरानं, वाणीनं आणि मनानं ठेवणं हे अहिंसेचं रूप होय. आपल्यामुळे कोणालाही कसलाही त्रास वा कोणत्याही प्रकारचं दुःख होऊ नये, तर सर्वांना केवळ सुख आणि आनंद मिळावा असं वागणं म्हणजे अहिंसा असं ज्ञानदेव सांगत आहेत. रूढ अर्थापेक्षा हा अर्थ वेगळा तर आहेच पण तो जितका विधायक तितकाच व्यापकही आहे. केवळ या एका ओळीत ज्ञानदेवांनी हा अर्थ सांगितलेला आहे.